ब्रोकोली, ब्रोकोली धुवून घेऊया. साजूक तूप, तुपाऐवजी बटर किंवा तेल वापरू शकता. ब्रोकोली थोडासा भाजून घेऊया. एक मिनिटासाठी थोडंसं भाजून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे. चिरलेला मिडियम आकारचा कांदा, लसूण, आलं, 10 ते 12 बदाम. आपण ब्रोकोली आलमंड सूप करणार आहोत. छान असं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी 8 ते 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडेसे जिरे, दालचिनीचा तुकडा, 10 ते 12 काळी मिरी. हे शिजवून घेऊया 5 ते 7 मिनिटासाठी. खूप छान टेस्ट लागते. गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला थंड करून आपण हे मिक्सरमधून करून घेऊया. थंड झाले. आपण आता हे बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने बारीक करून घेतलंय. चला आता आपण हे गरम करून घेऊया. भांडे गरम करायला ठेवलं. आपण याच्यामध्ये आता मिक्स केलेलं टाकून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. अर्धी वाटी दूध घालून घेऊया. चवीसाठी मीठ, छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण याला काय करणार आहोत, 2 ते 3 मिनिटासाठी छान असं उकळून घेऊया. म्हणजे आपलं सूप तयार झाले. आपलं सूप तयार झालेलं आहे. चला आपण आता सर्व करून घेऊया. खूप छान आणि पौष्टिक असं सूप आहे. थोडेसे बदाम, चिली फ्लेक्स. लहान मुलं खाणार असतील तर अवॉइड केले तरी चालते, नाही टाकले तरी चालते, ते ऑप्शनल आहे. फ्रेश क्रीम, तयार झालं आले आहे आपलं हे पौष्टिक असं ब्रोकोली आलमंड सूप. ही रेसिपी कशी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.